मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण बघणार आहोत की महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकची भरतीबद्दल जी आता वेटिंग लिस्ट आलेली आहे रिसेंटली 1 फेब्रुवारीला, तर त्याबद्दल जी काही झोन लिस्ट आपण प्रतीक्षा करत होतो ती फायनली आलेली आहे। तर त्यामध्ये 3 आणि 4 तारखेला म्हणजे मार्चच्या 3 आणि 4 तारखेला त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी ठेवलेलं आहे। वेगवेगळ्या झोनमध्ये जे काही झोन अलॉट केले त्या झोनला तुम्हाला तिथे उपस्थित राहणे आवश्यक आहे। त्याबद्दल जे काही डॉक्युमेंटचे जे तुम्हाला लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी व्हिडिओवर तुम्ही बघितली असेल। प्रीवियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती लिस्ट दिलेली आहे, त्या महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे। परंतु विद्यार्थी मित्रांचे बरेच काही प्रश्न मला आलेले आहेत, तर मी प्रत्येकाला काही उत्तर देऊ शकलो नाही। तर त्यामधले महत्त्वाचे प्रश्न मी इथे काढून ठेवलेले आहे आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे। त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळतील अशी आशा करतो। तर मित्रांनो, एक तुम्हाला त्याच्या आधी एक थोडंसं एक महत्त्वाचं अपडेट द्यायचं आहे। तर कसं आहे मित्रांनो, 3 आणि 4 तारखेला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, जे आता वेटिंग लिस्टचे विद्यार्थी तिथे येणार आहे, तर त्यामध्ये त्यांनी आता रिसेंटली एक काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्या साईटवर दिलेलं आहे की जे फर्स्ट लिस्टमधले म्हणजे पहिली जी मेरिट लिस्ट होती त्यामध्ये ज्यांनी ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकले नाही, जे काही कारणास्तव अनुपस्थित होते किंवा DVला ते हजर राहिले नाही, तर त्यांनासुद्धा आता येता येईल। किंवा 3 आणि 4 तारखेला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी ऑलरेडी शेड्यूल केलेलं आहे प्रत्येक झोनला, तर तिथे ते उपस्थित होऊ शकतात। काही कारणास्तव त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकलं नाही, तर तिथे तुम्ही उपस्थित व्हा आणि तिथे तुमचे जे काही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते होईल। तुम्ही 3 किंवा 4ला तुमच्या सुटेबिलिटीनुसार तुम्ही तिथे उपस्थित होऊ शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही साईटवर तिथे चेक करू शकता, तुम्हाला तिथे लिंक दिलेली आहे, तुम्हाला तिथे सगळी माहिती मिळेल। ठीक आहे, तर आपण मित्रांनो प्रश्न सुरू करू येते महत्त्वाचे जे आहेत आता। तर त्यामध्ये ज्ञानोजी काकडे यांचा पहिला प्रश्न आहे। त्यांचा प्रश्न असा आहे की सर, होल्डवरचे जे स्टुडंट आहे पहिल्या त्याच्यातले म्हणजे पहिली जे लिस्ट होती त्यामधले जे होल्डवरचे विद्यार्थी आहेत त्यांचं काय होईल किंवा त्यांचं पुढे जॉईनिंग कधी होईल किंवा काय होईल। तर ॲक्च्युली कसं आहे की होल्डवरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये काही कारणं आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याचं हे वेगळं कारण आहे। परंतु काही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे की सर आमचं ओके आहे, सगळं क्लिअर आहे, तरी पण आम्ही होल्डवर आहे। तर जे काही सगळं क्लिअर असेल, डॉक्युमेंटेशन क्लिअर असेल किंवा बेस्ट ऑफ 6मध्ये बसत असेल, तर त्यांना डिव्हिजन मिळेल। त्यांना झोनची काही गरज नाही, झोन ऑलरेडी त्यांना दिलेलं आहे, त्यांना फक्त डिव्हिजन मिळेल। तर ती प्रोसिजर पुढली आहे। झोनच्या नंतरची डिव्हिजनची प्रोसेस आहे, तर ती झोन वाईज त्यांची डिव्हिजनची जे काही पुढे ऑर्डर निघेलच, जर त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स ओके असतील तर। जर ओके नसतील तर ते त्यांचं सिलेक्शन तिथेच थांबलं, आपण असं समजू की ते पुढे काही होणार नाही, त्यामध्ये त्यांचं कोणतंच ऑर्डर येणार नाही। ठीक आहे, त्यानंतर बघा शुभम सातपुते यांचा एक प्रश्न आहे की सर TCची आवश्यकता आहे का? म्हणजे हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मी जे डॉक्युमेंट दिलेले आहे, तर त्यांचा प्रश्न असा आहे की तर LC लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा TC याची गरज आहे का? जर नसेल किंवा आपल्याकडे नसेल तर मग आम्ही काय करायचं? तर त्याचा प्रश्न बरेच जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे। तर त्यामध्ये उत्तर असं आहे की आपलं जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट राहते त्यांना फक्त डेट ऑफ बर्थशी हे असतं, म्हणजे त्यांचं घेणं देणं असतं डेट ऑफ बर्थशी। ठीक आहे, लिव्हिंग सर्टिफिकेटवर डेट ऑफ बर्थ असते, त्यामुळे त्यांना ते पाहिजे असते। तुमच्याकडे जर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल अथवा एनी डॉक्युमेंट असेल ज्यावर डेट ऑफ बर्थ आहे, तर ते सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट इथे चालेल। तो प्रश्न आहे सोपान काळे यांचा प्रश्न असा आहे की सर EWSचं काय होईल? हा प्रश्न बऱ्याच जणांनी मला विचारलेला आहे। तर याचं उत्तर असं आहे की EWSची जी प्रोसेस आहे ती खूपच संथ गतीने सुरू आहे असं आपण म्हणू शकतो। जी काही कोर्ट प्रोसेस आहे, जी काही सुनावण्या आहेत, जे काही तारखा आहेत, त्या खूपच संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे त्यावर कसं आहे, तसंच तर महावितरणचा कारभार अतिशय थंड गतीने चालतो। त्यामध्ये कसं आहे की आता सध्या 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर कुठेतरी रिक्रुटमेंट ते कंप्लीट होत आहे विद्युत सहाय्यकचं। त्यामध्ये त्यांनी त्याच्यावर आपल्या याचिका असल्यामुळे जे काही कोर्ट मॅटर आहे त्याच्यामुळे त्याचा बऱ्यापैकी वेळ लागण्याची शक्यता इथे दिसते आपल्याला। त्यामुळेच त्याचे अपडेट देणं कठीण आहे, त्याच्या तारखासुद्धा कळत नाही आहे सध्या तरी। त्यामुळे EWSचं सध्या तरी काही त्याचं सोल्युशन निघणार नाही असं दिसतं आहे, परंतु बघू आपण पुढे जसे अपडेट येईल तसं मी तुम्हाला देत राहील। ठीक आहे, त्यामध्ये प्रवीण राठोड यांचा एक प्रश्न आहे की सर याच्यामध्ये बघा त्यांचा असा प्रश्न आहे, ॲक्च्युली हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला आहे की सर कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे वरती काय आहे? तर त्यामध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर कुणालाच कुठे शो केलेला नाही आहे, परंतु तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, तिथे तुम्हाला बरेच अपडेट्स मिळून जातील। किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता येतो, त्यामुळे तुम्ही प्लीज ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपलं। तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, त्यानुसार मी तुमचे जे कमेंट असतो त्यावरून म्हणजे कमेंटवरून मी अंदाज घेऊन मग तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे धानू भारती असं नाव आहे त्यांचं। तर त्यांचा प्रश्न असा आहे की सर आम्ही कास्टमध्ये आहे, तर आम्हाला WR सर्टिफिकेट द्यावं लागेल का? म्हणजे वुमन्स रिझर्वेशन महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट द्यावं लागेल का? याचं उत्तर असं आहे की कास्टचं जे वुमन्स रिझर्वेशनचं जे सर्टिफिकेट असतं ते फक्त ओपन कॅटेगरीला लागतं, कारण की त्यांचं सिलेक्शन त्यामधून झालेलं असतं। तर परंतु हे सगळ्यांनाच मागत आहे, म्हणजे आता जे पहिलं जे झालेलं आहे ते ॲक्च्युली असं नियम नाही आहे, परंतु हे OBCलाही मागतायत, बाकीच्या कॅटेगरीला सुद्धा WRचं सर्टिफिकेट मागत आहे, त्यामुळे तुम्ही रेडी ठेवावं असं मला वाटतं। ठीक आहे,
त्यानंतर श्रीकांत भोई यांचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न बऱ्याच जणांनी विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे, त्यामुळे मी इथे इन्क्लूड केलेला आहे प्रश्न की सर विद्युत सहाय्यकची ही भरती जी झालेली आहे आता याच्यापुढे भरती परत नवीन येईल का किंवा कधी येईल? तर मला तरी शक्यता अतिशय कमी वाटते. सध्या 2 ते 3 वर्ष ॲटलिस्ट ती जागा निघणार नाही. 2 वर्ष तर कुठेच गेले नाही आहे. 2 वर्ष नवीन जागा निघणार नाही विद्युत सहाय्यकच्या असं मला दिसतं आहे, कारण की ऑलरेडी वेटिंगमध्ये भरपूर विद्यार्थी आहेत. ते सुद्धा त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी कमी आले आहेत, त्यामुळे आणखी लिस्ट लागायची शक्यता आहे. त्यामुळे नवीन ॲड येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. 2 वर्ष तरी लिस्ट ॲड येणार नाही असं मला वाटतं. ठीक आहे, हा याचं उत्तर आहे याचं. त्यानंतर भाग्यरथ म्हणून काहीतरी आहे नाव यांचं. तर यांचं ॲक्च्युली बऱ्याच जणांचं हा प्रश्न आहे की ST ड्राईव्हचं जे एक्झाम झाली आहे JEE वगैरे आणि बाकी ऑपरेटर वगैरे आणि विद्युत सहाय्यक, तर त्यामध्ये विद्युत सहाय्यकचं तर लिस्टच लागेल डायरेक्ट. तर त्यांचा रिझल्ट कधी आहे? तर त्याच्या रिझल्टबद्दल थोडंसं एक मनात एक शंका निर्माण झाली आहे, कारण की कसं आहे टेक्निकल रिझन्स आहे वगैरे अशी कारणं ते देत आहे, परंतु अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही आहे. अजून आता जवळपास 3, 3.5, 4 महिने उलटलेले आहे. साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिने उलटलेले आहे, तरी अजूनसुद्धा रिझल्ट आलेला नाही. आपण थोडी आशा करू शकतो की पुढल्या काही पिरियडमध्ये रिझल्ट लागेल, परंतु एक्झॅक्ट डेट किंवा महिना सांगणे हे कठीण आहे, कारण की कसं काय आहे ते आपण आधीची प्रोसेस बघू शकतो की यांना किती वेळ लागतो प्रत्येक प्रोसेस कंप्लीट करायला. तर ॲक्च्युली इतका वेळ लागायला नको, कारण की जागाही खूप कमी आहे त्यामध्ये. तर लिस्ट लवकरात लवकर, आपला रिझल्ट लवकरात लवकर लागेल अशी आपण आशा करू. ठीक आहे, तसं काही अपडेट असलं मी तुम्हाला देईलच, नो डाऊट. त्यानंतर प्रसाद यारगळ म्हणून आहे त्यांचं नाव. तर त्यांचा एक प्रश्न आहे, ॲक्च्युली हा ट्रान्सफरचा प्रश्न आहे, पण मी इथे इन्क्लूड केलेला आहे कारण की थोडाफार हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा असतो की सर डिप्लोमा अलाउड आहे का? जी महाट्रान्सकोची ॲड येणार आहे तिथे AEची शक्यता आहे आणि टेक्निशियनची शक्यता आहे. त्याच्यामध्ये डिप्लोमा अलाउड आहे का? तर डिप्लोमा अलाउड नाही आहे त्यामध्ये डिप्लोमा म्हणजे टेक्निशियनची जी ॲड आहे त्यासाठी फक्त ITI चालेल, दुसरं काही चालणार नाही. आणि जी आपली असिस्टंट इंजिनियरचं त्यामध्ये फक्त BE चालेल किंवा ME चालेल किंवा जे काही PG आहे ते चालेल, डिप्लोमा चालणार नाही. ठीक आहे. आणि JEE महाडिस्कॉमची जी ॲड आहे ती येऊ शकते, परंतु सध्या सांगणं कठीण आहे. त्यामध्ये अपडेट्स मी वरच्यावर तुम्हाला दर महिन्याला देतच असतो. सध्या तरी JEEचं काही सध्या रिस्पॉन्स नाही आहे त्यावर. पुढे जे काही प्रमोशन पॅनल झाल्यावर आपल्याला कळेलच, मी तुम्हाला अपडेट देईलच त्यावर. ठीक आहे. त्यानंतर गणेश काळे यांचा प्रश्न आहे की सर बेस्ट ऑफ 5चं काय होणार आता? म्हणजे आता जी वेटिंग लिस्ट आहे किंवा ती जी आता इम्प्लिमेंट होईल, झोन वाईज लिस्ट वगैरे, झोन वाईज जे काही DV आहे ते होईलच. तर यांनी फर्स्ट लिस्टमध्ये जे काही क्रायटेरिया ठेवला होता की ते बेस्ट ऑफ 5ला तर ते सिलेक्ट करणार नाहीच, म्हणजे बेस्ट ऑफ 5चे मार्क ते कन्सिडर करणार नाहीच आहे. आणि परंतु बेस्ट ऑफ 6मध्ये जे तुमचे मार्क्स असतात ते जर कट ऑफच्या आतमध्ये असेल, सध्याच्या लिस्टमध्ये सांगतो आहे, तर तुम्हाला ते याच्यामध्ये डिव्हिजन वगैरे देतील किंवा पुढे ते तुमचं होल्डवर ठेवून तुम्हाला डिव्हिजन देतील. सेम आहे फर्स्ट लिस्टचं. फर्स्ट लिस्टमध्ये जे होल्डर आहे, अजूनपर्यंत होल्डर आहे, ते जर सेकंड लिस्टच्या कट ऑफमध्ये बसत असेल बेस्ट ऑफ 6मध्ये, तर त्यांचंसुद्धा सिलेक्शन होईल, त्यांनासुद्धा डिव्हिजन मिळेल. ठीक आहे. त्यानंतर हे माझे रेग्युलर व्ह्यूअर आहे किंवा आपले कमेंट करत असतात दत्ता कुटे. तर यांचा प्रश्न असा आहे की सर थर्ड लिस्टचं काय, थर्ड लिस्ट लागेल का? तर ॲक्च्युली कसं आहे की यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे की थर्ड लिस्टची शक्यता भरपूर दाट आहे, कारण की कसं आहे की त्यांनी पहिल्या लिस्टमध्ये बरेच जण रिजेक्ट झाले किंवा बरेच काही त्याच्यामध्ये इश्यूज आले, त्यामुळे बरेच जणांची ॲब्सेंटीसुद्धा होती. सेकंड लिस्टमध्ये सुद्धा तोच इश्यू आहे. सेकंड लिस्टमध्ये सुद्धा आता जे काही त्यांनी 2128 काहीतरी मुलांना हे केलेलं आहे, झोन लिस्ट दिलेलं आहे, झोन अलॉट केलेले आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तोच इश्यू येण्याची शक्यता आहे. तिथेसुद्धा मुलं कमी येतील. परंतु थर्ड लिस्टचं त्यांनी अनाऊन्समेंट कधीच केलेलं नाही किंवा काहीच त्याच्यामध्ये म्हटलेलं नाही आहे. पण आपण आशा करू शकतो, आशा इन द सेन्स कसं की त्यामध्ये शक्यता आहे, कारण मुलं कमी झाले किंवा भरती कमी झाली तर त्यामध्ये ती थर्ड लिस्ट पुढे घेऊ शकतात. परंतु सध्या सांगणे कठीण आहे, म्हणजे 50-50% चान्सेस आहे. पुढे काही अपडेट्स कन्फर्म झाले त्यावर तर मी तुम्हाला कळवेलच, परंतु सध्या 50-50% आहे. त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारचा काही सिग्नल नाही आहे थर्ड लिस्टचा, कंपनीकडून किंवा जे काही आहे त्याच्याकडून, डिपार्टमेंटकडून. परंतु आपण जे काही मुलांची रिक्रुटमेंट जी कमी होते आहे त्यावरून असा अंदाज येतो की यांना थर्ड लिस्ट लावावी लागेल, कारण की मुलांना जास्तीत जास्त 4,500पर्यंत भरती होणे आवश्यक आहे, त्याकरता म्हणतो आहे. त्यामुळे सध्या 50-50% आपण त्यामध्ये आपण एक गेसिंग करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे ट्रेंडिंग व्हिडिओज असं एक त्यांचं एक नाव आहे ॲक्च्युली, तिथे त्याचा ईमेल ॲड्रेस दिला असेल त्यांनी. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ITIचं मार्कशीट आहे, सर्टिफिकेट नाही आहे, तर काय होईल सर? ॲक्च्युली कसं आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची गोष्ट आहे ही विचारत आहेत ते. तर त्यामध्ये कसं आहे की मार्कशीट आहे, व्हेरी गुड. सर्टिफिकेट नसेल तर ऑनलाईन अवेलेबल आहे. जर तेही नसेल तुमच्याकडे तर सर्टिफिकेट तुम्हाला तिथे देणं आवश्यक आहे. तुम्हाला ते थोडासा वेळ देऊ शकतात, परंतु सर्टिफिकेट तुम्हाला ऑनलाईन लवकरात लवकर मिळून जातं. त्यामुळे ते, आणि तुमची जी डेट आहे तर ती तुमच्या फॉर्म भरण्याच्या आधी असेल, ऑब्व्हियसली जर आधी असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट आता ऑनलाईन मिळून द्यायला पाहिजे असं मला वाटते. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा लागेल, ऑनलाईन सर्टिफिकेट लागेल तिथे.
त्यानंतर प्रतीक लाहे यांचा एक प्रश्न आहे की सर झोन चेंज होणार का? त्यामध्ये कसं आहे प्रतीक, की ऑलरेडी काही मुलांनी आता जॉईन केलेलं आहे पहिल्या लिस्टमधल्या, तर त्यांचेसुद्धा मला प्रश्न आले. त्यांनीसुद्धा मी त्यांना अप्लाय करायची प्रोसेस वगैरे काही जणांना सांगितली होती, परंतु त्यांचं अप्लायसुद्धा झालेलं नाही आहे झोन चेंजसाठी. त्यामुळे झोन चेंज सध्या तर होत नाही, परंतु 1 वर्षानंतर तुम्ही अप्लाय करू शकता, तुमचा झोन चेंज होऊ शकतो. प्रश्न आहे स्वाती मोगले यांचा प्रश्न आहे की सर फर्स्ट लिस्टमध्ये नेम आहे परंतु होल्डवर ठेवलेला आहे. असे बरेच विद्यार्थी आहे. तर ॲक्च्युली याचं उत्तर असं आहे की म्हणजे फर्स्ट लिस्टमध्ये तुम्हाला होल्डवर ठेवलेलं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी एक उत्तर दिलेलं आहे स्टार्टिंगमध्येच, की जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स ओके असतील, सगळं कुठे काही प्रॉब्लेम नसेल, तर तुम्हाला ते डिव्हिजन देतील. कारण झोन लिस्टमध्ये तुमचं नाव येणार नाही किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव येणार नाही. तुम्हाला त्यांनी झोन दिलेलं आहे ऑलरेडी, तुमचं DV झालेलं आहे. तुम्हाला आता फक्त त्यांना डिव्हिजन द्यायचं आहे. ठीक आहे. तर आता ही जी प्रोसेस होईल झोनची, त्यानंतर जेव्हा ते झोन अलॉट करतील, डिव्हिजन अलॉट करतील झोन याचे ऑफिसचे लोक, तर त्याच्यामध्ये तुम्हाला देण्याची शक्यता आहे जर तुमचे डॉक्युमेंटेशन ओके असेल तर, तुमचे होल्डर जर तुम्ही असाल तर. त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर राजेश कप्पावर यांचं मला बरेच वेळा कमेंट असतात, त्यांचे कमेंटसुद्धा चांगले असतात आणि त्यांचे बरेच प्रश्न असतात. मला त्यांना मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो बरेच वेळा. तर त्यांचा प्रश्न आहे की सर मराठी सर्टिफिकेट लागेल का? कारण माझं 10th मराठी आहे किंवा 12th मराठी जर असेल तर तरी लागेल का? त्याचं उत्तर असं आहे की 10th किंवा 12th जर तुमचं मराठी लँग्वेज असेल तर तुम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही, ते सुद्धा तुमचं सर्टिफिकेट चालेल किंवा ती तुमचं मार्कशीट चालेल. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी मी आणलेला आहे इथे. त्यामध्ये हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलेला आहे. त्यांच्या कमेंटमध्ये मी उत्तर देऊ शकलो नाही, परंतु मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांचे तसे तुमचे इंडेक्स नंबर मला द्या, कारण की मला त्यावरून लक्षात येईल. कारण की मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला, त्यावर मला सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक उत्तर मला मिळालेलं नाही आहे. परंतु तरी हे मी माझ्या याच्यावरून माझ्या गेसिंगवरून म्हणा किंवा माझ्या माहितीवरून म्हणा मी सांगायचा प्रयत्न करतो आहे, ते उत्तर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये हा प्रश्न असा आहे की सर 2269ची त्यांनी वेटिंग लिस्ट लावली आणि 1128चं फक्त त्यांनी झोन अलॉटमेंट केलेलं आहे. त्यामध्ये 141 विद्यार्थ्यांचा हा डिफरन्स येतो आहे. त्यामध्ये मंगेश पिंपळकर, श्रुती बनते, शिवम धोटे, त्यानंतर सावंतभाई आणि अर्जुन यांचे कमेंट मी इथे नोट करून ठेवलेले आहे. आणि याच्यासारखे बरेच मला कमेंट आहे, बरेच विद्यार्थी, मी सगळ्यांचं नाव इथे काही घेऊ शकत नाही. तर त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो की त्यामध्ये मी जेव्हा इंडेक्स नंबर तुमच्याकडून घेतले, मला तुम्ही कमेंट केले, त्यामध्ये असं लक्षात आलं की हे शेवटचे नंबर नाही आहे, हे सगळे मधातले नंबर आहे किंवा कुठलेसुद्धा त्यांनी घेतलेले आहे. तर त्यामध्ये असं मला दिसतं आहे, म्हणजे हा अंदाज झाला. ॲक्च्युली ही खात्रीपूर्वक नाही सांगू शकत आपण, की त्यांनी काय केलं की कॅटेगरी वाईज किंवा जे काही तुमचं एक आपण म्हणतो त्याला समांतर आरक्षण, म्हणजे कसं उभं आणि आडवर आरक्षण असतं, त्यामध्ये त्यांनी जे शेवटचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांनी सध्या होल्डवर ठेवलेलं आहे किंवा त्यांना त्यांनी थांबून ठेवलेलं, त्यांचं झोन अलॉटमेंट केलेलं नाही आहे. त्यामध्ये हे विद्यार्थी येतात असं एक अंदाज येतो आहे त्याच्यामध्ये. कारण जर एकदम शेवटचे विद्यार्थी असते लिस्टमधले 2128 जे आहे विद्यार्थी, त्याच्या पुढचे जर असते तर ते नंबर आले असते. परंतु काही जणांचा नंबर 1000 काही आहे, काही जणांचा 1500 आहे, काही जणांचा 1700 आहे. त्यामध्ये असं लक्षात येत आहे की त्यांनी कॅटेगरी वाईज जे एकदम बॉटमचे विद्यार्थी आहेत त्यांना होल्डवर ठेवलेलं आहे, एकदम बॉटमचे. कारण की कसं आहे की पहिल्या लिस्टमधले होल्डवरचे विद्यार्थीसुद्धा आहे, त्यांना भरणे आहे, तेव्हा त्यांना रिक्रूट करणे आहे, त्यांना डिव्हिजन दिले आहे. परंतु माझा एक प्रश्न असा आहे, एक प्रश्न म्हटल्यापेक्षा माझ्या मनात एक प्रश्न आला आहे की जर त्यांना असं करायचं होतं मग वेटिंग लिस्टमध्ये त्यांनी नावं का दिली? ही वेटिंग लिस्टमध्ये त्यांनी नाव द्यायला नको होते. हे ॲक्च्युली हे चुकीचं आहे, कारण की विद्यार्थ्यांची अशाने निराशा होते. त्यांनी झोन अलॉटमेंट करायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांचा. 141 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे त्यामध्ये. आणि पुढे आपण अशी आशा करू शकतो की पुढच्या याच्यामध्ये ते झोन अलॉट करतील, परंतु आता त्यावर सध्या तरी भाष्य करणे कठीण आहे. कारण की यांचं कसं आहे की यांची आपण वाट बघतो. फॉर एक्झाम्पल ऑपरेटरच्या वेटिंग लिस्टची आपण वाट बघतोय, त्यांनी ती क्लिअर केलेली नाही आहे. तसंच यांचा कशाचाच भरोसा नाही आहे की ही वेटिंग लिस्ट कधी क्लिअर करतील किंवा कोणत्या डेटला. आता यांनी EWSचा सुद्धा तोच प्रॉब्लेम येतो, EWSमध्ये त्यांनी तोच इश्यू सगळा झालेला आहे याच्यामध्ये. म्हणजे असं पटापट काम होत नाही इथे. त्यामुळे कसं आहे की आता रिझल्ट STA ड्राईव्हचा रिझल्टसुद्धा इतके दिवस पेंडिंग ठेवायची काहीच गरज नाही आहे. थोडंफार त्यांनी खूपच कमी मुलं आहे त्यामध्ये, त्यांचा रिझल्ट आता पण लागायला पाहिजे होता. ठीक आहे. तर तसंच यांचं आहे 141 विद्यार्थी त्यांनी जी वेटिंग लिस्टची आहे ते त्यांनी झोन अलॉट केलेले नाही आहे, ते सध्या त्यांनी होल्डवर ठेवलेले आहे. तर त्याला आता किती वेळ लागेल, त्यांना ते झोन देतील की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तर वरचे जे पुढे जे काही अपडेट्स येतील त्यावर आपण आता मी तुम्हाला सांगेलच, त्यावर व्हिडिओ घेईलच. परंतु सध्या तरी मला असं वाटतं की जे बॉटमचे आहेत विद्यार्थी त्यांनी तिथे ठेवलेलं आहे, होल्डवर ठेवलेलं आहे. कारण की हे पुढचे जे विद्यार्थी आहेत जे आधीच्या लिस्टमधले होल्डवरचे आहेत त्यांना डिव्हिजन देणे आहे सध्या. ठीक आहे. परंतु आपण आशा करू शकतो की पुढच्या एखाद महिन्यामध्ये किंवा काही 15-20 दिवसामध्ये त्यांना झोन अलॉट होऊ शकतात. की तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओद्वारे मिळाले असतील. मी प्रयत्न हाच केला आहे की तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उत्तरे मिळालं पाहिजे.
कारण की मला प्रश्न भरपूर आहेत, मी प्रत्येकाचं उत्तर देऊ शकत नाही त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये, म्हणून मला असे व्हिडिओज तुम्हाला द्यावे लागतात, प्रश्न उत्तर त्यामध्ये येतात. तर भरपूर विद्यार्थ्यांचा जे काही आहे समाधान इथे झालं असेल मला असं वाटतं, आणि जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करायचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आणखी काही पुढे अपडेट्स असल्यास मी तुम्हाला वरच्यावर अपडेट देतच राहील आपल्या व्हिडिओद्वारे. आजचा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी थोडं समाधानकारक वाटला असेल, कुठेतरी थोडीफार हेल्प मिळाली असेल, माहिती मिळाली असेल, तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा मित्रांमध्ये किंवा ग्रुप्समध्ये. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट्स मिळत राहतील, कुठलंच अपडेट मिस होणार नाही. मी मनापासून प्रयत्न करत असतो की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती माझ्याकडून मिळत राहावी आणि मिळावी, हा माझा नेहमीचा प्रयत्न असतो. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून